आज परिस्थिती अशी झाली आहे की आपण नेत्यांवर किंवा राजकारणावर टीका केली तर 3 प्रकारचे लोक लगेच त्यांना डिफेंड करायला आपल्या समोर येतात आणि हा विषय आता कुठल्याही एका पक्षापुरता मर्यादित राहिलेला नाही. त्यातले पहिल्या प्रकारचे लोक मला अतिशय आवडतात. जे जबाबदार आणि सुजाण नागरिक आहेत, त्यांना मतभेद व्यक्त करायची अतिशय योग्य पद्धत माहीत आहे. त्यांच्याकडे जे मुद्दे असतात आणि लॉजिक असते त्यानुसार ते व्यवस्थित विषयाची मांडणी करतात. आपल्याला त्यांचे मुद्दे पटो न पटो पण आपण त्यावर विचार नक्की करतो. बऱ्याचदा आपल्याला त्यांचं म्हणणं पटतं सुद्धा किंवा मतभेद अगदी टोकाचा असेल तरी तो फक्त मतभेदच वाटतो. विषयाचा शेवट हो न हो त्यांच्याबद्दलची इज्जत आपल्या मनामध्ये कमी होत नाही. पण दुर्दैव हे आहे की आज याच लोकांचे पर्सेंटेज सर्वात कमी आहे. दुसऱ्या प्रकारचे जे लोक आहेत हे लॉजिक देतात, मुद्दे पण मांडतात, पण यांच्या बोलण्यात एक घमंड, एक प्रकारचा ॲरोगन्स आणि मलाच सर्व कळतं आणि तू चिवताई आहेस असे भाव असतात. आणि यांचे मुद्दे कितीही बरोबर असतील तरी यांच्या व्यक्त व्हायच्या पद्धतीमुळे यांच्यासोबत शक्यतो लोक डिस्कशन करणं टाळतात. आता तिसऱ्या प्रकारातील लोक म्हणजे अतिशय विकृत आणि मानसिक रुग्ण, ज्यांचे सर्व मुद्दे खोटे, सर्व लॉजिक चुकीचे. मेंदूला हे डबा बाटली प्लास्टिक सोबत कधीच विकून मोकळे झालेले लोक. यांच्या बोलण्यात असतात शिव्या आणि अर्वाच्य भाषा. गुलामी यांच्या रक्तात असते. मालकाला बोललं की लगेच यांच्यातला टॉमी जागा झालाच म्हणून समजा. रोज विषारी कंटेंट कन्झ्युम करणे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करणे हाच यांचा रोजचा धंदा. आणि दुर्दैवाने आज हीच कॅटेगरी सर्वात मोठी झालेली आहे. या सर्व गोष्टींवर सखोल विचार करून माझं पहिलं मत असंच आहे की जर तुम्हाला आजच्या तारखेला लोकांशी संबंध टिकवायचे असतील तर राजकीय मतभेद व्यक्त करूच नका. आणि तुमची आयडियोलॉजी जर तुम्हाला नात्यांपेक्षा जास्त प्रिय असेल तरच या फंदात पडा.